आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। काही आंदोलक विद्यार्थ्यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या। शिवीगाळ केल्याने कोणती समस्या सुटत नाही। मी रोष समजू शकतो। विद्यार्थी आपलेच आहेत, त्यांना चांगला मार्ग दाखवू। पंतप्रधान मोदींकडून पुन्हा नवा व्हिडिओ शेअर। परीक्षा सुधारणा विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून विधेयकावर स्वाक्षरी। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार। दिल्लीमधल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर शहा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात। तरुणांना बदलून काढणारे गृहमंत्री पुण्यामध्ये येत असतील तर त्याला काँग्रेसचा विरोध। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांची टीका। अमित शहांच्या विरोधातील काँग्रेसच्या आंदोलनाला पुणे पोलिसांकडून परवानगी। अमित शहांच्या विरोधात काँग्रेस आज निषेध आंदोलन करणार। सातारा रोड परिसरात आंदोलनाची परवानगी। पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली। विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये लाठ्या घालताना पोलिसांना लाजा वाटल्या नाहीत का? अभिजित दिपके आक्रमक। वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं लाल झाला होता। आंदोलनामध्ये विद्यार्थी नव्हते, गुंड होते। जंतर मंतरवरच्या पोलिसांविरुद्ध चुकीचे नरेटिव्ह पसरवलं। जखमी पोलिसांच्या कुटुंबियांचा आरोप। आधी हाडं मोडल्यात, आता एफआयआर करून खाती बंद करताय। मोदी शहा तुम्ही एजन्सीला धमकावून गप्प करू शकत नाही। राहुल गांधींचा हल्लाबोल। दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांची केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या विरोधात हक्कभंग नोटीस। विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान कोणताही गोळीबार झाला नाही। सभागृहात बोलताना जितेंद्र सिंह यांनी केलं होतं वक्तव्य। मंत्र्यांनी संसदेची उघडपणे दिशाभूल केल्याचा आरोप। देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरबटलेत। संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा तर दिपकेंना विष्णूचा अवतार म्हणणाऱ्यांनी शहांवर बोलू नये। नवनाथ बन यांचा पलटवार। मनसेच्या विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन सोहळा। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरामध्ये सोहळ्याचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी भेट घेतली। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट। आग्रा इथे होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भात चर्चा। पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्यानं मुळा आणि मुठा नदीला पूर। एकतानगर परिसरामध्ये पाणी शिरलं। प्रशासनाकडून नागरिकांचे रेस्क्यू। सुरक्षेच्या कारणास्तव वीज बंद। विजेअभावी पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त। पुण्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो। भिडे पूल पाण्याखाली। नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद। खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता। रविवारच्या नंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज। जळगावच्या पारोळ तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। दुधई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे देवगावातील 30 ते 40 घरांची पडझड। अनेकांचे संसार उघड्यावर तर शेवगे बुद्रुक गावातील एक तरुण पुरामध्ये वाहून गेल्याची घटना। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून वाहन चालवणं बेतलं जीवावर। आर्णीमधील दहेली गावात कुट्टी नदीमध्ये कार वाहून गेली। आईसह 2 मुलींचा मृत्यू तर हिंगोलीमधील कयाधू नदीच्या पुरामुळे उमरा ते बोलरा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद। पुण्यासह नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा। गंगापूरसह मुळा मुठा ओव्हरफ्लो। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। पुण्यातील नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। सध्या धरणातून 14,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। संसद भवन परिसरामध्ये अमित शहा संसद से गायब क्यों असा बॅनर घेऊन विरोधकांचं अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन। राम मंदिर दान चोरी प्रकरणी साधूच्या वेशामध्ये अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी हातामध्ये दानपेटी घेऊन केला निषेध। नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 24 तासामध्ये 93 मंडळांपैकी 73 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। 16 पैकी 15 तालुक्यात अतिवृष्टी। धर्माबाद वगळता सर्वच तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। माहूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 188 मिलीमीटर पावसाची नोंद। आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 46% पाऊस। धुळे शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारामध्ये साचलं पाणी। जीआर सिटी हायस्कूल जिल्हा रुग्णालयाच्या आवारातही गुडघाभर पाणी। बुलडाण्यामध्ये नळगंगा नदीचं पाणी मलकापूर शहरामध्ये शिरल्यानं मोठं नुकसान। अनेक घरातील साहित्याचं नुकसान तर बोदवड चौक परिसर पूर्णपणे जलमय। जळगावच्या पारोळा तालुक्यामधल्या देवगाव गावाला अतिवृष्टीचा फटका। दुधई नदीच्या पुराचं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे 30 ते 40 घरांची पडझड। पुराच्या पाण्यामध्ये 25 म्हशींचा मृत्यू तर 2 बैल आणि 15 शेळ्या वाहून गेल्याची माहिती।
अकोला जिल्ह्यामधल्या धामणा बुद्रुक इथल्या पठार नदीला पूर, पुलावरून पाणी गेल्यानं 12 ते 15 गावांचा संपर्क तुटला, तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांचं नुकसान. साताऱ्याच्या 2 धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. वाईमधील कृष्णा नदीलगत असणाऱ्या महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा, नदीलगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 49,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीला पूर, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. जळगावच्या पारोळा तालुक्यामधल्या बोरी धरण 100% भरलं. धरणाचे सर्व 14 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले. 16,850 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सांगलीमध्ये कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. वारणा धरणातून 7,000 क्युसेकनं तर कोयना धरणातून 6,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. बारामतीमध्ये वीर धरणातून नीरा नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात आला. नीरा नदी दुधडीवरून वाहू लागली. नीरा इथल्या प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली. पुण्याच्या दौंडमधील टेळेवाडीमधील स्मशानभूमीची दयनीय अवस्था. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही पूर्णपणे चिखलमय. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. पनवेलमधील कोंडीची वाडी. अमरावतीच्या धामक गावामध्ये पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान. आमदार प्रताप अडसळ, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडून पाहणी, शेतीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसानं बहुतांश भागामध्ये ओढ्या नाल्यांना पूर. वरोडी गावामध्ये पुलावरून पाणी, वाहतूक ठप्प. जळगावच्या पिंपळे रोड परिसरामध्ये मुसळधार पाऊस. पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या तरुणाला सुखरूप वाचवण्यात यश. महावीर जैन नावाचा तरुण पुराच्या पाण्यामध्ये अडकला होता. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू. अक्कलपाडा धरणाचे 8 दरवाजे 0.5 मीटरनं उघडले. 37,871 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये संततधार पाऊस. अनेक लहान मोठ्या नद्यांना पूर. पुरामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला. पुणे बंगळुरू महामार्गावरील पुलाचं काम सुरू असताना सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू. मात्र मुसळधार पावसामुळे सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाट काढावी लागतेय. साताऱ्याच्या कराड तालुक्यामधल्या गोटे गावाच्या हद्दीमधली घटना. बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यामधल्या बेलाड गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. गावाकडे जाणाऱ्या दोन्ही पुलांवरून तब्बल 10 ते 15 फूट पाणी. बेलाड गावाचा मलकापूर तालुक्याशी संपर्क तुटला. जळगावातील नशिराबाद ते तरसोद दरम्यान महामार्गाला तडे. पुलाच्या पिलरचं बांधकाम कोसळलंय. वाहतुकीमुळे मार्गावरील पूल कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची प्राथमिक माहिती. चंद्रपूरमध्ये 2 दिवसांपासून संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब. वर्धा नदीला पूर. कोळेगावचा पूल पाण्याखाली गेल्यानं गडचांदूर चंद्रपूर मार्ग बंद. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. गडचिरोली जिल्ह्यामधल्या 4 राष्ट्रीय महामार्गांसह 16 रस्ते बंद. वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नद्यांसह मोठ्या नाल्यांना पूर. सिरोंचा तालुक्यामधल्या 10 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला. सिरोंचा आणि भामरागडमधील विद्युत आणि दूरध्वनी सेवा खंडित. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. वाशिममध्ये रात्रभर झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक नदी नाल्यांना पूर. काही ठिकाणी रस्ते खचले. काही मार्ग वाहतुकीसाठी बंद. वाघूर ते हिवरा रस्त्यावरील पूल वाहून गेला. गोभणी ते करडा मार्ग बंद. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली. संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यामध्ये नदी आणि ओढ्यांना महापूर. पुराच्या पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान. संततधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ. धरणांमध्ये सध्या 62% जलसाठा. विदर्भ, मराठवाडा, कोकणामध्ये अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावचा गिरणा धरण 95% भरलं. अर्ध्या जळगाव जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला. संततधार पावसामुळे 5 दिवसामध्ये धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 40% वाढ. जळगाव जिल्ह्यामध्ये हातनोड धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले. धरणातून 3 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. तापी नदी पात्रामध्ये सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढला. धरणाची पाणी पातळी 519.10 मीटरवर. धरण 93% भरलं. सध्या धरणामध्ये 96.95 टीएमसी जिवंत पाणीसाठा. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. जळगावच्या भडगाव तालुक्यामधल्या शिवणी गावातील गिरणा नदीवरील जामदा कालवा फुटला. कालव्यातील पाणी शिवणी गावामध्ये तसंच परिसरातील शेतांमध्ये शिरल्यानं नुकसान. कोल्हापूरमधील राधानगरी धरण 100% भरलंय. राधानगरी धरणातून भोगावतीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू.